पती आणि पत्नी घरातल्या श्री मंगलमूर्तींच्या समोर, देवघराच्या समोर बसलेत. मध्यरात्रीची वेळ आहे. दोघांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा सुरू आहेत. दुःख एवढंच आहे की आपण जन्माला घातलेल्या आपल्या लेकरांना घासभर आपण अन्न देऊ शकत नाही. अशा वेळेला आधार कुणाचा वाटावा? तर आपल्या उपास्याचा. आणि म्हणून गणपती बाप्पाकडे पाहतायत, डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत दोघांच्याही. दोन्ही मुलं उपाशी झोपली आहेत. आणि अशा स्थितीमध्ये पत्नीनं पतीशी बोलायला सुरुवात केली. कुठवरही साहणार आत्मवंचना, कुठवरही साहणार आत्मवंचना, कुठवरही साहणार आत्मवंचना. कुठवरही साहणार आत्मवंचना. नाथ, मुलं जेव्हा आई भूक भूक म्हणून जवळ येतात ना, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली, मुलं कुणाकडे मागणार? त्यावेळेला असं वाटतं की वाऱ्याची वावटळ यावी आणि त्यामध्ये मी उडून जावं, किंवा जमीन दुभंगावी आणि मी त्यामध्ये गडद व्हावं. पती म्हणाला, खरं आहे सुमती, यालाच प्रारब्ध म्हणतात. मी काही कमी प्रयत्न करतोय का? धन मिळवण्याकरता मी काही कमी प्रयत्न करतोय? कुठवरही साहणार आत्मवंचना, धनिकासी सर्वमान, धनिकासी सर्वमान, निर्धनासी जगिन मान, निर्धनासी जगिन मान. वचन हे नाथ आता अंतरी आणा, वचन हे नाथ आता अंतरी आणा. सुमती, यालाच प्रारब्ध म्हणतात ग. प्रारब्धाची व्याख्या अनेकांनी केली आहे. एकदा लक्ष्मणाने रामरायाला विचारलं, दादा प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे नेमकं काय हो? फार सुंदर कमीत कमी शब्दात श्री रामप्रभू सांगतात, प्रयत्न करूनही जे मिळत नाही आणि प्रयत्न न करता जे मिळतं त्याला प्रारब्ध असं म्हणतात. मी काही कमी प्रयत्न करतोय का? माझ्याजवळची वेदसेवा, माझ्याजवळची शास्त्र सेवा, माझ्याजवळची कीर्तन सेवा मी समाजापुढे ठेवतोय, मंगलमूर्ती समोर ठेवतोय. आता समाजाने त्याची नोंद घ्यायची आहे आणि काय द्यायचं ठरवायचं. याची किंमत करता येत नाही. धनामध्ये कीर्तनाची वा वेदांची किंमत करता येईल. अनेकांची जीवनं बनली आणि उधळणारी जीवनं आवरली गेली, त्यांचं कल्याण केलं ज्या कथा कीर्तनाने वा ज्या वेदसेवेनी, त्याची धनात किंमत करता येत नाही. मी माझं काम उत्तम करेन आणि समाजाच्या द्वारे भगवंताची जी इच्छा असेल ते मला मिळेल, या निष्ठेनं मी अयाचित वृत्तीनं आजपर्यंत वागलो. सुमती म्हणाली, सगळं माहिती आहे मला हो, फार स्पष्टीकरण देऊ नका त्यामध्ये. मी स्वतःच्या सौजन्याची हानी समजते. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही गाव सोडा. पिकतं तिथं विकत नाही. माझं ऐका. तुमच्याजवळ काय आहे ते मला माहिती आहे, कारण मी अखंड लग्न झाल्यापासून अखंड आपली कथा कीर्तन सेवा वेदसेवा समोर बसून श्रवण केलेली आहे. त्यामुळं त्याची योग्यता मला माहिती आहे. पण जिथे त्याची किंमत नाही तिथे तुम्ही राहू नका. तुम्ही इथून बाहेर चला. कोण होता हा? केरळ प्रांती झाला, केरळ प्रांती झाला, केरळ प्रांती झाला,
शिवशर्मा ख्यात एक विप्रवर, शिवशर्मा ख्यात एक विप्रवर, तो शांत नित्य सेवी, तो शांत नित्य सेवी, गजवदना मधुवनी जे विभ्रमर, रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा रघुत्तमा रामा. केरळ प्रांतामध्ये झालेला शिवशर्मा नावाचा सत्पुरुष भगवान श्री गणरायांचा अनन्य भक्त, करी कीर्तना नित्य तो मोरयाचा. रोज भगवान मंगलमूर्तींची कीर्तन सेवा करावी, व्रत म्हणून कीर्तन करावे. व्रतामध्ये तडजोडी नसतात. आमच्याच संकल्पना जर स्वच्छ नसतील तर आम्ही लोकांच्या काय स्वच्छ करणार संकल्पना. म्हणून सगळ्या संतांनी आम्हाला आधी संकल्पना स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर आपल्या साधनेला आरंभ करा असं सांगितलं. समर्थांची ओवी आहे, समजले आणि वर्तले तेच भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. करी कीर्तना नित्य तो मोरयाचा, आणि मनी मानतो योग तो सुकृताचा. काय माझं भाग्य आहे, माझ्या मनात असो नाही तर नसो, रोज गणरायाची सेवा मी व्रत म्हणून करतोय. मला रोज भगवान मंगलमूर्तींचं भजन करायला मिळतं, वेद सेवा करायला मिळतीये. परी दैन्य राही तयाचे गृहात, घरी दैन्य, आठवड्याला जेवायला मिळते, कुणी काही दिलं तर मिळावं. काय करावं, पत्नी सांगते माझं ऐका. तुमच्या या विद्येची किंमत जिथे होईल तिथे जा. इथे तुम्ही नको आहात असं नाही, इथल्याही लोकांना तुम्ही आवडता, पण याचं काही द्यायचं असतं किंवा याच्याकरता आपण काही दिलं तर यांचं घर चालेल, मुलांची शिक्षण होतील, याचा बोध सगळ्या लोकांना नसतो. कुणाच्या दुर्गुणांची चर्चा करण्यापेक्षा आपण सद्गुणांच्या मागे धावावं. नकारात्मकता जीवनात नको, माझं ऐका. तो म्हणाला मी जायला तयार आहे, मलाही मनात नाही का आलं कधी, पण माझा व्रत म्हणून जो नियम आहे, घरामधल्या मंगलमूर्ती समोर, घरातल्या गणपती बाप्पा समोर मी रोज कीर्तन करतो, आयुष्यभर करेन मरेपर्यंत. जब तक उसका जी चाहेगा तब तक कथा सुनाऊंगा, जब उसका दिल भर जाएगा तब मैं भी चुप हो जाऊंगा. हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. मी इथून बाहेर पडल्यानंतर या घरातल्या स्थापित मूर्तीला, या गणरायाला कोण कीर्तन ऐकवणार. ती म्हणाली एवढंच ना, मी करीन कीर्तन, मुलं बाळा करतील. तुमच्या एवढ्या योग्यतेचं गुणवत्तेचं नसेल आमचं कीर्तन, पण आयुष्यभर जर आम्ही हे ऐकलं असेल तर काहीतरी तर आलंय ना आमच्या कानामध्ये. माझे गुरुजी सांगतात, जो उत्तम ऐकतो तो बोलायला लागला की कोणाला ऐकत नाही. म्हणून श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती ही द्वितीय भक्ती लक्षात घ्याल, पण श्रवण भक्ती म्हणजे शांतपणे कथा कीर्तन ऐकणं ही अद्वितीय भक्ती आहे, ती पहिली भक्ती सांगितली आहे. श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम इत्यादी नवविधा भक्तीमध्ये प्रल्हाद भागवतामध्ये सांगतो. त्यातलं पहिलं जर कुठलं असेल तर ऐकणे. आम्ही ऐकलंय उदंड, आणि त्यामुळे आम्ही वेडा वाकुडा गायीनं परी तुझाच म्हणविनं या न्यायाने आम्ही कथा कीर्तन करू. आमचं ऐका. योग्य तो मुहूर्त पाहिला आणि श्रोते हो, हा जायला निघाला. हळू 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 सगळं योग्य ते साहित्य गोळा केलं. संध्येचं साहित्य, पूजा अर्चेचं साहित्य इत्यादी सगळ्या गोष्टी गोळा केल्या. वेदसेवाही करतोय, कथा कीर्तनही करतोय. टाळ घेतले आणि जायला निघाला. आणि एखाद्या गावामध्ये जावं, तिथल्या मंदिरामध्ये रोज कीर्तन करावं, रोज नियम म्हणून. जो समोर मांडलेला देव असेल त्या मंदिरातला, तो माझा गणराय आहे असं समजावं. कारण सर्वं जगदिदं त्वत्तो जायते त्वत्तस्तिष्ठति आणि त्वयले मेषति असं जर असेल, ज्ञानोबा म्हणाले अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणिली कैसी. हे समस्तही वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा वोतला भावो. कुणीही भेटो तो भगवंतच आहे.
भगवंत सोडून या जगामध्ये काही नाहीच आहे. जग नावाची गोष्ट जी आहे ना, विश्व नावाची गोष्ट आहे ना, हा भगवंतच आहे. म्हणून विष्णू सहस्रनामातलं पहिलं नाम जे आहे भगवंताचं ते ओम विश्वम. विश्वरूपानं भगवंत नटलाय. मग कुणी का समोर असे ना, त्या सगुण मूर्ती समोर कथा कीर्तना करतामध्ये तल्लीन व्हावं, मनापासून कीर्तन करावं. ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. हीन दीन परी मनात वाटे, हीन दीन परी मनात वाटे, हीन दीन परी मनात वाटे. इच्छा तव गुण गाया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. मनापासून कीर्तन करावं. इकडे घरी मुलं कीर्तन करतायत छोटी छोटी, कधी पत्नी कीर्तन करते, घरातलीही सेवा चालू आहे. आणि ज्या ज्या मंदिरांमध्ये जातो, ज्या ज्या मठांमध्ये जातो, ज्या ज्या गावांमध्ये जातो, त्या सर्व ठिकाणी लोकांना लक्षात आलं आम्हाला हिरा सापडलाय. अरे इतकं शुद्ध मार्गदर्शन, सगळ्या संकल्पना स्वच्छ करणारं मार्गदर्शन, आमच्या जीवनाला घडवणारं मार्गदर्शन जिथे होतंय, लोक गर्दी करू लागले. भरपूर धन धान्य मिळायला लागलं, अंगावरती भरजरी शाली यायला लागल्या. काय कमी आहे? लोक या सरस्वतीची उत्तम अशी सेवा करू लागले. यांच्या रूपानं भगवती सरस्वतीचा सन्मान करू लागले. अर्थात इतके दिवस सन्मानाचे हार नव्हते तर दुर्दैवाचे प्रहार होते, तेव्हा कधी डगमगला नाही. आता उत्तम उत्तम हार मिळायला लागले म्हणून हुरळूनही गेला नाही. आणि या जगातलं सगळं आगम आणि अपायीन आहे, जाणारं आहे आणि येणारं आहे. का तर येणार आहे म्हणून जाणार आहे म्हणाले. गीता सांगते सगळी सुखही जातात आणि सगळी दुःखही जातात, शाश्वत असं काही नाही. हे जिथे निष्ठेनं बसलेलं असतं तिथे मनुष्य दुःखानं हुरपळून जात नाही आणि सुखानं हुरळून जात नाही. योग्य तेवढं धन घरी पाठवावं, त्यावेळच्या व्यवस्थेप्रमाणे काही धन दान करून टाकावं आणि मजल दर मजल करत नवीन 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 गाव गाठावं, तिथल्या लोकांसमोर उभं राहावं, उत्तम कीर्तन करावं, सकाळच्या वेळेला वेदसेवा करावी. कुणी सांगितलं आमच्या घरी येता वेदसेवा करायला? उत्तम, त्या यजमानाचं कल्याण व्हावं. कारण ज्याचा पिंड शुद्ध आहे त्याच्या मुखातून जेव्हा वेदमंत्र येतो त्यावेळेला तो आपल्या घरातलं आणि आपलं पूर्ण प्रारब्धच शुद्ध करतो. ही वेदांची ताकद आहे, ही शास्त्रांची ताकद आहे. आणि याप्रमाणे मजल दर मजल करीत पुढे निघालाय आणि एका गावामध्ये महिनाभर राहिला. खूप गर्दी केली लोकांनी. अधिक महिना असावा आणि अधिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी जिथे समाप्ती झाली त्यानंतर काही लोकांनी सांगितलं, गुरुजी उद्या आमच्याकडं ब्राह्मण भोजन आहे, तेव्हा आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नये. यांनी सांगितलं नाही, मी काल कीर्तनाचा समारोप केलाय, मला आज सूर्योदयाला निघालं पाहिजे, म्हणजे मी नवीन गाव गाठेन, तिथे मला मंदिर पाहिलं पाहिजे, याला वेळ लागतो. माझी कीर्तनाची आयुष्यभर कीर्तन सेवा करण्याची परंपरा आहे, व्रत आहे माझं, ते मला काही आज सुट्टी घेता येणार नाही. ते म्हणले अहो काही काळजी करू नका, लवकरात लवकर आम्ही तुम्हाला वाढतो, आमच्याकडे तुमचं उष्ट सांडल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. म्हणजे जेवण झाल्याशिवाय आमच्याकडे आम्हाला तुम्हाला अन्नदान झाल्याशिवाय पुढे जाऊच द्यायचं नाही, आमचं ऐकलंच पाहिजे. तुम्ही प्रेमाचा आग्रह मोडवता आला नाही. आणि छोटासा यज्ञ आहे त्यांच्या घरी, काही अनुष्ठान आहे आणि त्यामुळे जेवायला उशीर झाला. साधारणतः असं असतंच बघा, भोजन प्रसादाला उशीर होतो, असं काही कर्म असलं घरी, यज्ञ असला की उशीर होतो. मग काय करावं, वेळेवर आवरावं, वेळेवर आवरावं असं सगळे म्हणतात. बरोबरच आहे. पण मध्यंतरी एका सत्पुरुषांच्याकडे आम्ही बसलो होतो आणि त्या दिवशी जेवायला उशीर झाला, भोजनाला उशीर झाला, प्रसादाला. तर ते म्हणाले लक्षात ठेवाल, वेळेवर होतं जेवण, वेळेवर होतं ते जेवण आणि उशिरा मिळतो तो प्रसाद. जय जय रघुवीर. थोडा उशीर झालाच पाहिजे हो, जेवण रोजच पडले, झोप रोजचीच आहे, अगदी कट टू कट. मुद्दाम तो करावा असा अर्थ नाही, शक्यतो शिस्त असावी, पण काही कर्म वाढत गेलं तर काय करणार. आणि म्हणून याला उशीर झाला.
आणि दुपारचं भोजन होईपर्यंत सूर्यास्त झाला. आता नियम आहे, आज समारोप केला, आज नाही कीर्तन करायचं, पण मला रोज कीर्तन करायचंय. नवीन गाव शोधूया म्हणून भरा 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 निघाला आणि वाटेत जंगल लागलं, वन लागलं. वाटलं की असेल एखादं खेडेगाव, अगदी छोटे मारुतीची घुमटी जरी मिळाली तरी पुरे आहे मला. मला कीर्तन करायचं, ते काही गर्दी नकोय मला. पण त्या जंगलामध्ये सूर्यास्त होईपर्यंत तो अडकून राहिला. प्रवास करतोय करतोय करतोय, सूर्यास्त व्हायला आला आणि इतक्यामध्ये त्या निबिड अरण्यात एक कळस दिसला. अवचित मगते मंदिर पाहून, अवचित मगते मंदिर पाहून मोदमनी बहु झाला. अवचित मोदमनी बहु झाला. अवचित मगते, अवचित मगते मंदिर पाहून मोदमनी बहु झाला. महत्प्रयासे स्वच्छची केले, महत्प्रयासे स्वच्छची केले. विप्राने त्या स्थानाला, विप्राने त्या स्थानाला रामा साधोजी अवचित मगते मंदिर पाहुनी मोदमनी बहु झाला. त्या निबिड अरण्यात सूर्यास्ताच्या वेळेला एक कळस दिसला. त्या सूर्य मावळण्याच्या वेळेला सूर्याच्या त्या संधी प्रकाशात, आणि शोध घेत 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 तिथे आला. आनंद झाला. मंदिर आहे म्हणजे मूर्ती असणार. मला सगुण सेवा असा आहे. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. समर्थांनी व्याख्याच करून ठेवली कीर्तनाची. सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. निर्गुणाचा उपयोग सगुणाच्या उच्छेदाकरता नाहीये, तर तो निर्गुणाला पूरक असावा. असो, आणि असा शोधत आला. पण इतकं निबिड अरण्य होतं, इतकी झाडी वाढलेली होती. कुण्या एका बड्या श्रीमंतानं आपल्या जवळची सगळी संपत्ती खर्च करून त्या अरण्यामध्ये कधीतरी पूर्वी, अनेक वर्षापूर्वी एक मंदिर, उत्तम फरसबंदी, उत्तम त्याला भिंती, छान दगडी मंदिर बांधलेलं होतं. पण त्याचं दारच सापडे ना. हो, महाद्वार सापडे ना. मंदिरात जायचं कसं? पण विचार केला, नगारखाना असणार, त्या पायऱ्या असणार, आणि अंदाजानं तिथे आला. झाडं झुडपं साफ केली आणि खूप प्रयत्नपूर्वक मंदिराचं दार उघडलं. तिथे कोणी माणूस नव्हता, कोणी मनुष्य वस्ती नाही, कोणी नाही. आला, दार उघडायलाच त्रास झाला. तोपर्यंत सूर्य अस्त होऊन गेलेला. अहो, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार. यानं विचार केला, अरे चाचपत जाऊया. अंदाजानं काय चांदण्यांचा थोडा प्रकाश आहे. यांनी तो त्या पटांगणातून मंदिराच्या इथे आला आणि मंदिराचं दारही बंद होतं. दगडी दार ती जुनी छोट्याशी. विचार केला, मला जरी तो दिसला नाही तरी मी त्याला दिसतोय, कारण त्याला दिसायला सूर्य चंद्रप्रकाशाची गरज नाहीये. तो आत्मप्रकाशाने पाहतो. आणि आपण कीर्तन करूया. आणि तिथेच त्यांनी टाळ काढले आणि सुंदर कीर्तनाचा आरंभ केला. कोण ऐकायला आहे का उजेड आहे? यावत तैवल तैलम तावत आख्यानम पण नाही, तैलच नाही तर पण आख्यान आहे. कशा निष्ठा असतात. भगवान दत्तात्रेयांचे 24 जे गुरु आहेत, श्रीमद भागवतामध्ये दिलेले 11 स्कंधामध्ये त्याचं वर्णन येतं. त्यामध्ये चंद्र हा दत्तात्रेयांचा गुरु सांगितलाय. माझा गुरु चंद्र. का? ते म्हणाले, अमावस्येला सुद्धा तो पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. तो असं नाही म्हणत, नाहीतरी मला कोण पाहतंय, कशाला, काय गरज आहे, असं तो म्हणत नाही. उद्या द्वितीयेलाच फर्स्ट टाकूया. चंद्र अविरत सेवेचा प्रतीक आहे. तो माझा या करता गुरु आहे. पुन्हा पुन्हा समाजाने ऐकली पाहिजेत ही आख्यानं आणि या कथा, की मनुष्यानं आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. पुन्हा पुन्हा मी हे वाक्य सांगतो.
कोण असो नाही तर नसो, कोणी माझी नोंद घेऊ नाही तर नाही घेऊ, मी माझं कर्तव्य उत्तम करीन. महाभारताने धर्माची केलेली व्याख्या एवढीच आहे, माझं काम मी मन लावून करणं, हेच धर्म आहे. आणि यानंच संपूर्ण मोक्ष इत्यादी उरलेले तिन्ही पुरुषार्थ प्राप्त होतात असं महाभारत सांगतं. असो. आणि छान कीर्तन केलं, सुंदर कीर्तन. मृदुंग नव्हता, नामदेवांचं वर्णन केलंय जनाबाईंनी. मृदुंग नव्हता बर का, चिपळ्या नव्हत्या, नव्हते काही अभंग, पण म्हणाले झाला कृतार्थ पांडुरंग. पांडुरंगाला आनंद होईल असं कीर्तन, सुंदर कीर्तन झालं. तिथेच आडवा झाला. पहाटेच्या वेळेला जाग आली. आता झुंजूमुंजू होतोय, थोडा थोडा सूर्यप्रकाश होतोय. अशा वेळेला त्यानं विचार केला, अरे काय बघूया. आणि छान पुष्करणी होती बाजूला, छोटीशी दगडी असा तलाव. वरचे सगळं शेवाळ काढून टाकलं आणि स्नान केलं. आणि पाणी घेऊन आधी सगळा परिसर स्वच्छ धुवून काढला. मंदिराच्या इथे आला. मंदिराचं दार दगडी होतं, मुख्यद्वार, गर्भद्वार दगडी होतं. तेही कर 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 करत उघडलं आणि आतमध्ये प्रवेश केला. पाहतो कोण आहे देव, माझा रामराय आहे का माझा मारुतीराय आहे का जगदंबा आहे, कोण आहे बघूया. आणि म्हणून आला. इतक्यात सूर्याची तिरीप त्या मूर्तीवरती पडली आणि याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. अहो, पाण्यानं अभिषेक नंतर केला हो त्यानं. पाण्यानं अभिषेक नंतर केला. आधी त्या गणरायाला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्या धारा त्या गणपतीच्या मूर्तीवरून कोसळू लागल्या. का? दुःख होतं काही नाही. आरोग्य उत्तम होतं, घरी धनही व्यवस्थित पाठवलेलं होतं, सगळं काही मान सन्मान सगळं होतं. मग हे आनंद अश्रू होते. देवा, माझी सेवा घ्यायला इथे या रूपानं प्रगटलास ना. असं आहे, सगळी रूपं तुझीच आहेत, पण तरी मी या रूपानं तुला भजलंय ना रे. तुलसी मस्तक तब नमिये. वृंदावनला जेव्हा तुलसीदास गेले त्यावेळेला गोपालकृष्ण पाहिल्यानंतर चरणावर मस्तक ठेवताना ते म्हणाले, बासरी कृष्णा बासरी बाजूला ठेवतोस, बासरी बाजूला ठेवतोस. तो म्हणले का? असं आहे, तू असाही छान दिसतोस म्हणजे तसा छान दिसतोस का? धनुष्य घे, धनुष्य घे, मग मी तुला नमस्कार करणार. का? मला असा आवडत नाहीस का? आवडतोस ना, मग तसा जास्त आवडतोस, त्या रूपानं मी तुला भजलंय रे. तू का म्हणे आता कोण हे गरज म्हणतात अशी अवस्था. छान मंगलमूर्तींची पूजा केली, स्वच्छ केला गर्भगार, सगळं जळमट अमकं तमकं स्वच्छ केलं. कल्पना करा. आणि असं आहे की झाडलोट अमकं तमकं स्वच्छता केली ना की बाहेरचा कचरा साफ होण्याआधी मनातला कचरा साफ होतो, म्हणून बरं वाटतं बरं का. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून स्वच्छतेचा फार आग्रह आमचे संत करतात. असो, वेद सेवा केली, ब्रह्मणस्पती सूक्त म्हटलं, सगळंच येतंय ना. कुठे काही शिकायला जायचं कारण नाही. आयुष्यच त्यामध्ये काढल्याचा परिणाम आनंदी आनंद झाला. आणि आता विचार केला काय करू. या भोपळ्याच्या 2 फोडी होत्या प्रवासाला म्हणून बरोबर घेतलेल्या, कशाला या भोपळ्याच्या फोडी शिजवूया. आणि थोडंसं पातेलं होतं, पाणी घेतलं, 3 दगडं ठेवली, लाकडं घेतली आणि भोपळ्याच्या फोडी त्या शिजवल्या. त्यातच थोडे कोरडे तांदूळ होते ते घातले, त्याचा नैवेद्य अर्पण केला आणि त्या दिवशी तिथंच राहायचं ठरलं. संध्याकाळी सूर्यास्ताला कीर्तन सेवा केली. जवळपास एखादं खेडेगाव आहे का पाहिलं, तिथे जाऊन थोडं तेल इत्यादी मागून आणलं, तिथले दिवे प्रज्वलित केले आणि छान कीर्तन सेवा केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पुढं जावे ना हो त्याला. आणि याने विचार केला कशाला चाललोय पुढे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. बरं, घरी आता व्यवस्थित धन आहे, काय कमी आहे. आणि म्हणून त्यानं ठरवलं, देवा आता मी मरेपर्यंत तुझीच सेवा करणार इथे थांबून. बर, तू आणि मी, तुझ्यासारखा श्रोता मिळेल इतक्या मोठ्या कानानं ऐकणारा, अगदी बारीक डोळे करून माझ्याकडे बघणारा, आणि माझं काही चुकलं बा बरोबर असलं ते सगळं आपल्या लंबोदर मोठ्या पोटामध्ये साठवणारा असा श्रोता मिळेल. 10 मिनिटं श्रोते कीर्तनाला येतात, त्यातले 9 मिनिटं मोबाईल बघतात. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे मला प्रश्न असा असतो, मोबाईल बघतायत का कीर्तन ऐकतायत?
पण असं आहे, बोलू नये असं कधी, त्यांना बोलू नये. मग मी काय करतो, त्यांना बोलत नाही, पण कीर्तनात दृष्टांत मात्र द्यायचा सोडत नाही. सद्गुरुनाथ महाराज की जय असं राहतोय. एक 6 महिने गेले असतील, सगळं आता छान चाललंय. जवळपास भिक्षा मागावी, गणरायाला नैवेद्य करावा, त्यातच आपण 2 घास खावेत, स्वच्छता करावी, कथा कीर्तनाला कोणी आलं तर आलं, नाही तर नाही. आणि अचानक एक रात्र, अर्धरात्री, पमरे मगरे धनी रे धसा, अर्धरात्री निद्रिस्त गाव जाता, अर्धरात्री निद्रिस्त गाव जाता, अर्धरात्री अर्धरात्री निद्रिस्त गाव जाता, स्तेन आले ते स्थळी अवचिता, स्तेन आले ते स्थळी अवचिता. छान कीर्तन चाललंय, मध्यरात्र होऊन गेली आहे, आपल्याच मस्तीमध्ये कीर्तन करतोय. करू हरी कथामुखी रामनाम जेणे होय चित्ता समाधान. तिथे कीर्तनाची वेळ नव्हती, तासच करा, 1.25 तासच करा, 1.5 तास करा, 2 तास करा, असं नाही. मनाला समाधान होईपर्यंत कीर्तन. आणि असं कीर्तन सुरू आहे. आणि अचानक त्या कीर्तनाला 8-10 लोक येऊन बसले, छान धोतर नेसलेले, अंगावर उपरणं, कपाळाला नाम लावलेला, आणि असे ते सगळे लोक येऊन बसले. आणि याला आनंद झाला. यानं त्या कीर्तनात सगळ्यांना नमस्कार केला. अहो ते म्हणले, आम्ही श्रोते आहे, तुम्ही आम्हाला नमस्कार का करताय? ते म्हणाले, 6 महिन्यात आलेले पहिले श्रोते आहात, तुम्हाला नमस्कार करू नको तर कुणाला नमस्कार करू? जय जय रघुवीर समर्थ. एक कीर्तनकार म्हणे, कीर्तनाला गेला एका गावाला आणि कीर्तन सुरू केलं त्यानं. कीर्तनाला श्रोते किती होते? म्हणाले 8 लोक होते, पण सगळे नरसिंहांचे वडील होते. जय जय रघुवीर. नरसिंहाचा जन्म खांबातून झाला ना, 8 खांब होते, इकडच्या आणि तिकडच्या. असं गंमत सोडून द्या. बोलण्याचा मुद्दा असा की यांनी छान कीर्तन केलं. भला जन्म हा तुला लाभला मानव देहाचा. सुंदर विवेचन. फार भाग्याने माणसाचा देह मिळतो, इतर कुठल्याही देहामध्ये व्यवस्था नाही. अशी भगवंताला, विश्व निर्मात्याला बघण्याची, ओळखण्याची, त्याला प्रकट करण्याची, त्याची कृपा मिळवण्याची व्यवस्था फक्त माणसाच्या देहात आहे. आणि असा या देहाचा वापर न करता, या देहाचा वापर केवळ विषयांच्या भोगा करता आणि सत्ता संपत्ती करता, झगडण्या करता करतात. ते म्हणाले गाढव आहेत. अशी नाथांची ओवीच आहे बरं, नाही तर आपल्याला वाटेल मी माझ्या पदरचं बोलतोय. नाथ म्हणाले, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण पुच्छे विण दुपाई. शेपूट नसलेला 2 पायाचा गाढव आहे असं नाथ महाराज सांगतात. बाकी सगळं करा, पण हे कराच असा आग्रह त्या कीर्तनामध्ये झाला. आणि त्यांना विचारलं, आपलं जेवण झालंय का? ते म्हणाले, नाही, उपाशी होतो मी. त्या रात्री कीर्तन झाल्यानंतर, समजा आत्ताच्या भाषेत बोलतो, 1-2 वाजता यांनी गरम गरम भात पिठलं केलं, सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि त्यांनी विचार केला, आपण राहूया इथे, आम्ही राहिलं चालेल? हो म्हणे, राहा ना, अवश्य राहा. आणि 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 8 दिवस ते तिथे राहत आहेत, सगळे 8-10 जण. आणि रोज यांनी त्यांना जेवायला करून वाढावं आणि कीर्तन ऐकवावं. आणि श्रोते हो, काय सांगावं आपल्याला. 1 दिवस असंच कीर्तन आटोपलं. पहाटे 3ला कीर्तन समारोपित झालं आणि हे 8-10 लोक ओक्साबोक्षी रडायला लागले, धावत आले आणि या महापुरुषाच्या चरणाला मिठी घातली. भूदेव संतासी सदा लवावे. चरणावर मस्तक ठेवलं. महाराज, चुकलो आम्ही. ते म्हणाले, कीर्तन ऐकलो हे चुकलो नाही. कीर्तन ऐकलो हे चुकलो नाही. कीर्तन ऐकलं म्हणून आम्ही चुकलो हे आम्हाला कळलं.
म्हणले काय चुकलात तुम्ही? महाराज, आम्ही कोणी श्रोते नाही, आम्ही कोणी सज्जन नाही, हा सगळी ड्रेपरी आम्ही जे करून आलोय, मेकअप करून आलो ना, ते आपला विश्वास बसावा म्हणून आलोय. कपाळाला लावलेला नाम काही कायमचा नाही आमचा. आम्ही महाभयंकर दरोडेखोर आहोत, वाईट वाईट कामं करणारे आहोत. आणि राजाकडे चोरी केली होती आम्ही, आणि त्या राजाचे सैनिक पाठीमागे लागलेत, पोलीस पाठीमागे लागलेत, आणि म्हणून आम्ही लपण्याकरता इथे आलो. इतक्यात कथा कीर्तन चाललेलं पाहिलं, आणि म्हणून आम्ही सगळं साहित्य जे आणलं हे इथे तळघरामध्ये ठेवलं. त्याच्यावर सगळं इथले आजूबाजूची झाडी झुडपं जी आहेत ना ती ठेवली. आपण पाहिलं नाहीत का 8 दिवसामध्ये तळघरात जाऊन? ते म्हणले नाही, माझं काम आणि मी नाही पाहिलं. म्हणे महाराज, आणि आपलं 8 दिवस कीर्तन ऐकलं, आपला नाम घेत घेत भगवंताचं स्तोत्र म्हणत म्हणत केलेला जो स्वयंपाक आहे तो प्रसाद आम्ही खाल्ला. आणि महाराज काय सांगू, आमच्या वृत्तीमध्ये तसा बदल होणार नाही, पण ते तुमचा प्रभाव म्हणून वृत्तीत बदल झाला. आम्हाला आता सगळी पातकं दिसत आहेत आमची, ती सगळी पातकं हाक मारतात. अरे कुणाचा कान तोडला, कुणाचं बोट तोडला, अंगठी करता. खूप वाईट वागलोय आम्ही. आमचं कधी पापक्षालन होईल का? कीर्तन ऐकणारे श्रोते होते म्हणून हा आदर देत होता. श्रोते होते चोर आहेत कळले म्हणून त्यांचा अनादर नाही केला. सूर्य उगवताना सुद्धा तांबूस असतो आणि मावळताना सुद्धा तांबूस असतो. सज्जनानाम एकरूपता सांगितलंय. कुणाचा अनादर करतच नाहीत ते. याचं कारण ते सर्वत्र भगवंताला पाहतात. अर्थात आत्ता यांना काय उपदेश आवश्यक आहे तो केला. बाळानो, अरे जब जागे तब सवेरा. रडत बसू नका. पूर्वी केलेलं पाप पुन्हा पुन्हा आठवणं हे महापाप आहे. इथून पुढे वाईट वागू नका. वाहावले जाओ, तुकोबा म्हणाले, राहिले सांभाळा. या पूर्वीच्या आयुष्याचा विचार करू नका. इथून पुढे वाईट वागू नका. पण ते म्हणले आमचा पापनाश होईल, आम्ही पुन्हा चांगले होऊ. 100% का? तुम्हाला वाटतंय म्हणून? समर्थ म्हणाले, उपरती आणि अनुताप तेथे कैचे पूर्व पाप. इथून पुढे कधी वाईट वागू नका. लोकांना मदत करत राहा आणि भगवंताचं नाम सोडू नका. कथा कीर्तन प्रवचन सोडू नका. याचं कारण यानं वृत्तीत बदल झाला ना तुमच्या. ते म्हणाले चालेल. महाराज, आता या पैशाचं काय करू? हे चोरून आणलंय. ह्या पैशाचं काय करू? एवढी पोती भरून आणली आहेत आम्ही. ते म्हणाले असं आहे, तुमचं आहे का ते? नाहीये. मग गावात घेऊन जाते आणि मुख्य चौकामध्ये रात्रीच्या वेळेला ठेवून द्या. ज्याचा आहे तो घेऊन जाईल, तुम्ही निघून जा. याला म्हणतात संत. आता आमच्यासारखा असता एखादा तर म्हणला असता, तुम्हाला उपदेश केला ना एवढा, मग गुरुदक्षिणा द्या मला. आजच गुरुपौर्णिमा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. समर्थांनी कधी आपल्या शिष्यांकडे मागितलेलं नाहीये. आणि मागितलं असेल तर एकच मागितलं, ते म्हणजे भगवंताचं भजन कधी सोडू नका. सत्ता, संपत्ती, अधिकार याच्यामध्ये लोलूप होणारे माझे समर्थ नव्हते हो, कधीच नाही. आणि म्हणून ते समर्थ आणि आम्ही असमर्थ. सामान्य आणि असामान्यामध्ये फरक हाच आहे. आणि म्हणून त्यांना शरण जायचं म्हणजे त्यांच्यासारखं होता येतं असतो. हे सगळं साहित्य ठेवलं आणि ते चोर निघून गेले. आता ते जे सैनिक जे होते राजाचे, अभय कुलशेखर राजा त्यावेळेला केरळामध्ये राज्य करतोय, त्याचं नाव आहे अभय कुलशेखर राजा. त्याचे जे सैनिक होते ते पुढे गेलेले 5-7 दिवस सगळीकडे शोधून 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 परत येत होते. इतक्यात सापडलं सगळं. हिरे जड जवाहीर अमकं तमकं सोनं नाणं चोरीला गेलेलं सगळं सापडलं. आणि ते घेऊन येतात. आता इथं जवळपास कोण आहे? त्यांनी चोरी केली. जवळपास हे मंदिर मिळालं आणि मंदिरात कीर्तन करणारा कीर्तनकारच चोर आहे असा त्याच्यावरती आरोप करून त्याला मुसक्या बांधून राजासमोर हजर केलं. अरे कथा कीर्तन करतो, वेदसेवा करतो, राजाकडे चोरी करतो, याला शुळावर चढवा. शुळावर चढवा म्हणजे लाकडाच्या अशा प्रकारची अवजारं त्याच्यावरती टाकलं की ती सगळी शूळ म्हणजे टोकदार अशी अणुकुचीदार सगळा तो भाग अंगामध्ये टोचून रक्त वाहून तो माणूस हळूहळू मरून जातो. त्याच्यात अडकून बसतो आणि मरतो. आणि असा मोठाच्या मोठा शूळ उभा केलेला होता शूळावरती देण्याकरता. आणि म्हणाले याला एकट्याला नाही, ह्याच्या मुलाबाळांना सुद्धा, घरच्या लोकांना पण बोलवून आणा आणि त्यांनाही कळलं पाहिजे काय ते. आणि म्हणून त्याच्या गावाचा शोध घेत त्याला विचारलं गाव कुठलं? त्या गावामध्ये आले.
आणि त्या पत्नीला सतीस सांगता वर्तमान म्हणे. त्या सतीला सांगितलं की अगं तुझ्या नवऱ्याने चोरी केली आहे. सतीस सांगता वर्तमान म्हणे ऐसे करी ना मम प्राण संजीवन. एक नामची धनजाण जीवन वेचले तयासी. काय बोलताय? अरे घरात काही नव्हतं त्यावेळेला सुद्धा याच्या मनात काही आलं नाही, कुठलं धन घ्यावं असायला आलं नाही, हक्काचे सुद्धा पैसे कधी या महापुरुषांना मागितले नाहीत. अशावर तुम्ही चोरीचा आरोप करताय, तुम्हाला कळतं का? ते म्हणाले मुद्दे मला सकट पकडलेला आहे आम्ही. हा, आणि त्याला जिथे बांधून ठेवला होता पोत्यामध्ये बांधला होता त्याला. तिथे आणून त्या पोत्याजवळ सुमतीला आणि त्या 2 मुलांना बसवलंय. कल्पनाचित्र उभं करा डोळ्यासमोर, कसा प्रसंग झाला असेल. आतून आवाज येत होता, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. त्याच्यावरून ओळखलं माझा पती या पोत्यामध्ये आहे. बाहेर आली आणि बाहेरून असं ते पोतं चाचपलं, नाथ नाथ नाथ. तुम शांत आवाज आला, सुमती मी चोरी केलेली नाही आहे ग. ती म्हणाली मला माहिती आहे. मुलं कुठे आहेत? बाबा बाबा म्हणून ती मुलं शेजारी बसली आहेत. बाळानो, तुमचा पिता चोर नाही बरं. मी चोरी केलेली नाही. तुमच्या मनामध्ये जराही श्रद्धेला धक्का लागू देऊ नका. माझ्याबद्दल नव्हे, भगवंताचा भक्त कधी चोरी करत नसतो. बाळानो, वडील आपल्या मुलाला आपली सगळी संपत्ती देतात. माझ्याकडे आहे काय द्यायला? उलट मीच तुमच्याकडे एक गोष्ट मागतो, द्याल मला तुम्ही? द्याल? बाबा बाबा काय देऊ? हे बघा माझे हात तुम्हाला कळतात का पोत्यातनं? या दोन्ही हातावरती बाहेरून पोत्यावरून तुमचे चिमुकले हात ठेवा. ते हात असे हातात घेतले आणि मला वचन द्या. काय? जोपर्यंत प्राणात प्राण आहे, जोपर्यंत मरण येत नाहीये, तोपर्यंत प्रारब्धानं होईल तो प्रपंच करा. त्याकरता कष्ट करायचे ते करा, पण माझ्या गणरायाला मंगलमूर्तीला सोडू नका. एवढंच मला द्या. आतापर्यंत कथा कीर्तन प्रवचनामध्ये मी जे जगण्याचा प्रयत्न केला तेच तुमच्याकडे मागतो, द्याल मला हे? त्या चिमुकल्या हाताने सांगितलं, बाबा आम्ही मरेपर्यंत गणरायाला सोडणार नाही. या कथा कीर्तन प्रवचन ऐकण्याचा आमच्यावर काहीतरी परिणाम तर पाहिजे ना. जराही काळजी करू नका. इतक्यात चला 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 बाजूला म्हणून ते लोक येतात. पोलीस ते काय जे असतील सैनिक ते येतात. त्याला पोत्यातनं सोडवला. तो बाहेर यायच्या आधीच त्याच्या डोक्यावरती काळी टोपी घातली. कोणी बघता कामा नाही आला आणि ह्यानी कुणाला बघता कामा नाही. उचलला, दोन्ही बखोट्याला धरला आणि जवळपास ओढतच त्याला त्या शुळाकडे घेऊन चाललेत. गळ्यामध्ये एक हार घातला. अतिशय शांतपणाने पावलं टाकतोय. ना कुठली कटकट, नो कंप्लेंट, नो रिक्वेस्ट, नो ग्लजिंग, नथिंग. ते विचार करू लागले, अरे माणसं केवढा त्रागा करतात, आरडाओरडा करतात, गयावया करतात, मारामारी करायची वेळ आणतात ज्यांना शुळावरती आम्ही द्यायला आणतो. हा किती शांत चालतोय. ह्याच्या पावलामध्ये केवढा आत्मविश्वास आहे. जिसमें तुम्हारी मर्जी उसमें हमारी राजी. त्या शुळापर्यंत लाकडाचा जो शूळ होता तिथे आणून पोहोचवला. आता त्याला उचलायचा आणि वरती जिथे काट्या तिथे टाकायचा म्हणून त्या शूळाला फक्त टेकवला. हो, ज्या क्षणाला नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, समर्थ म्हणाले, अखंड भगवंताच्या नामात असतो, त्याच विचारात असतो. त्याचं शरीर, त्याच्या शरीरातले पेशी आणि पेशी, प्रत्येक सेल भगवतमय झालेला असतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घररिते. आणि अमृतमय असा तो स्पर्श त्या वाळलेल्या काष्ठाला झाला
आणि कवी वर्णन करतात एकदम त्या काष्ठातून मंगलमूर्तींची मंगलमूर्तीच प्रकट झाले. नेत्री दोन हिरे, हिरे हो नेत्री दोन हिरे, हिरे हो नेत्री दोन हिरे. प्रकाश पसरे अत्यंतचे साजिरे, माथा शेंदूर पाझरे वरिवरे दूर्वांकुरांचे तुरे. माझे चित्त हरे मनोरथ पुरे, चित्त हरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे. देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे, या मोरयाला स्मरे. दोन हिरे, हिरे हो नेत्री दोन हिरे, दोन हिरे, दोन हिरे हो. एकदम सगळे लोक घाबरले, ते सैनिक घाबरले. अहो अहो काका बाजूला बाजूला, इकडे या इकडे या. ते बघा त्या झाडातनं काय आलं. अरे म्हणले मला काय दिसतंय, माझ्या डोक्यात टोपी आहे, ती काळी टोपी ती त्या सैनिकांनी काढली आणि गणरायांकडे पाहिलं. हात जोडले, चरणावरती मस्तक ठेवला, अश्विनचा अभिषेक केला. देवा तेच वाटत होतं मला, बाकी मी मरतो याचं वाईट वाटत नव्हतं. मरण तर केव्हा तरी येणारच आहे, कुठल्या कारणाने येणार हे प्रारब्ध ठरवेल. पण वाईट वाटत होतं की मरताना तुझं सगुण दर्शन नाही, सगुण दर्शन नाही. आता मरायला तयार आहे, रेडी फॉर डिपॉर्चर, मरायला तयार आहे आता मी. देवानी जवळ ओढलं, अवघ्राण केलं, मस्तकाचं चुंबन घेतलं, अशी सोंड ती. आणि देव सुद्धा गहिवरतात. शिवशर्म्या, अरे तुला मरू द्यायला आलोय का मी इथे? अजून मला तुझी वेद सेवा ऐकायची, तुझं कीर्तन ऐकायचंय बाळा. इतक्यात अभय कुलशेखर राजाच्या कानावरती ही बातमी गेली. तो धावत धावत आला आणि देवाला नमस्कार करू लागला. भगवान रागावले, मला काय नमस्कार करतोस? नमस्कार याला कर. अरे ना कुठली तक्रार, जसं असेल तसं प्रारब्ध, फक्त माझी इच्छा म्हणून. अरे असा महापुरुष तुझ्या राज्यात हे भाग्य समजायचं सोडून, त्याच्या चरणावर लोटांगण घ्यायचं सोडून त्याला शुळावर द्यायला निघाला होतास. जर त्यानं ठरवलं होतं आता या क्षणाला संपूर्ण राज्य जाळून टाकण्याचं पुण्य आहे त्याच्याजवळ, पण तो सज्जन आहे ना, त्याच्या मनातही तसं कधी येणार नाही. जा, मूर्खपणा करू नकोस, शरण जा त्यांना. शिवशर्म्याची पावलं धरली, त्यांनी उचलून घेतलं. नको राजा, तू विष्णूचा अंश आहेस. राजा हा विष्णू मानलेला आहे, कारण तो पालन करतो. आपण दोघेही गणरायाला भजूया. आणि यानंतर खूप सुंदर अशी अध्यात्माची पण मार्गदर्शनाची भूमिका यानं मागितली शिवशर्म्यांकडे, आणि राजालाही मार्गदर्शन केलं. आणि गणरायाची वेद सेवा आणि कीर्तन सेवा करत करत हा महापुरुष ब्रह्मलीन होतो. श्रोते हो, जीवनामध्ये काही सुख असावं वाटत असेल तर घरातले सगळे लोक, आजी आजोबांनीच कीर्तन ऐकावं असं नाही, लहान मुलांनी पण कीर्तन ऐकावं. अरे लहानपणीच आपल्याला जीवनाचं नियोजन करता येतं ना. तरुणांनी कीर्तन ऐका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य ज्यांच्या जवळ आहे त्यांनी अध्यात्म श्रवण करा. त्याचा परिणाम एक होतो, मनुष्याचा कधी तोल जात नाही आणि तो अंतर्बाह्य पवित्र होतो, जीवनातही कधी चुकत नाही आणि मरण सुद्धा त्याचं आनंदाचं होतं. असं सगळ्या अर्थाने कल्याण करणारं कीर्तन जिथे चालतं, कथा जिथे चालते, ते संपूर्ण नगरच धन्य आहे. सगळीच्या सगळी तिथली लोक धन्य आहेत जे कथा कीर्तनाला मान देतात. बरं, आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, आज जशा क्रिकेटच्या मॅच होतात